नमस्कार मित्रांनो, नंदी गट पास होऊन आलेला आहे। दादा आपलं नाव कसं? सागर खांदवे, गाव पुणे। आणि नंदीचं नाव भवानी। काय सांगाल भवानी बद्दल? त्याच्याबद्दल सांगायला एवढं कमीच आहे। गट पास करून आलेला आहे। कोणत्या गटात होता आता? पाचव्या गटात होता। आणि पैरा कुणाबरोबर होता? माझा मोठा शिखरावर होता। नक्कीच गट पास झालेला, काय सांगाल आजच्या या आनंदाबद्दल? आनंद खूप आहे, कारण मोठं मैदान आहे, एक हिंद केसरी मानाचं मैदान पेडगावचं असं म्हटलं जातं। काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? काय सांगाल? मैदान नामांकित मैदान आहे, मोठं मैदान, माणसं आवर्जून येते या मैदानासाठी। नक्कीच घरी नंदीची निगा वगैरे कशी राखली जाते? घरी दादा नक्कीच त्याचं खानपान वगैरे कसं असतंय? रेग्युलर वैरण असते की पेंट सुद्धा? सगळं मिक्स असतं। नंदीबद्दल काय सांगाल? कधी घेतला नंदी आपण? 3 महिने झाले। म्हणजे 3 महिन्यात तुम्हाला अपेक्षा तुमच्या पूर्ण करतोय तो। नक्कीच गुलालात राहतोय म्हणजे अपेक्षा पूर्ण करतोय। कसा काय नंदी खरेदी केला? नंदी खरेदी आम्हाला आवडला पळताना, त्यामुळे नंदी खरेदी केला। किती वर्ष झाले क्षेत्रात आहात आपण? 4 वर्ष झाली। 4 वर्ष झाली। नक्कीच भवानीनं आज गट पास केला, काय सांगाल तुम्हाला आजच्या या आनंदाबद्दल? काय सांगाल तुम्ही? गुलाल दिलेला म्हणजे भवानी आम्ही घेतल्यापासून त्यांनी नाराजच केलं नाही आम्हाला। पहिल्याच मैदानात तो फायनलला राहिला होता आणि 8 दिवसापूर्वी पण आम्ही फायनलला राहिलो। हाईच गाडी फायनलला राहिली होती गुरुसामध्ये। नक्कीच म्हणजे तुमच्या अपेक्षा कंटिन्यू पूर्ण करतोय। नक्कीच आणखी कोणता नंदी आहे दावणीला की हा एकच आहे? 4 नंदी। 4 नंदी आहेत। कोणकोणते नंदी आहेत? इंद्रा, रुस्तम, रायबार आणि बाजी। नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय भवानी बरोबर आणखी सुद्धा काही नंदी आहेत। काय सांगाल भवानी बद्दल? काय सांगाल स्पेशल असं तुमच्या भाषेत? बद्दल सांगायला एवढं कमीच आहे। भवानी एकदा खाली सुट्टी येऊन गेला ना, शेजारची गाडी कसली पण असू दे मागून ओव्हरटेक करतो का करतो। नक्कीच आज ड्रायव्हर कोण होतं? छोट्या ड्रायव्हर होता। नक्कीच तुम्ही पाहताय नंदी गुलालात आलेला नंदी आहे, गट पास झालेला नंदी आहे। दादा आपण काय सांगाल कशा प्रकारे ट्रेनिंग वगैरे दिलं जातं किंवा कसे फेरे काढले जातात? चालवायला येतात फक्त आणि डायरेक्ट मैदानात घेऊन येतात। नक्कीच तुम्ही पाहताय चालवायला घेऊन जातात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मैदानात आल्यानंतर नंबर काढतो, गुलालात असतोय। आणखी काय अपेक्षा असेल तुमची नंदीकडून? कंटिन्यू गुलालात राहावं हीच अपेक्षा। नक्कीच आणखी काय सांगाल घरचं वातावरण वगैरे कसं आहे? एक शर्यत क्षेत्र आहे म्हटल्यानंतर घरचं थोडं हे असतंय। काय नाही मला काय आम्हाला काय नसतं करून घरी गेला फक्त येणार आहे नाही तेवढं फोन करतात, फोन नाही काय नाही। नक्कीच नादाबद्दल काय सांगाल या शर्यत क्षेत्राच्या? नक्कीच तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल, नवीन मुलं आहेत त्यांना काय सांगाल या नादाबद्दल? नाद सगळ्यांनी कामधंदा बघून नाद करावं। नक्कीच एक मोलाचे शब्द वापरले, स्वतःचा कामधंदा बघून नाद केला पाहिजे। आणखी कोणत्या मैदानात आलेला आहे नंदी? पुसेगाव, परत आपल्या आरबवाडी, गुरुसामध्ये फायनलला राहिलो, परत तिकडं कराडमध्ये पण फायनलला राहिलो। नक्कीच तुम्ही पाहताय फायनलला राहणारा नंदी आहे। नक्कीच पैरा सुद्धा तसा चांगलाच असणार आहे। दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल। धन्यवाद।